नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये एक नवीन पदभरती येणार आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जो ड्राफ्ट आहे या जाहिरातीचा त्याची माहिती देणार आहे. त्याच्यानंतरनं जे विद्यार्थ्यांनी जुने फॉर्म भरलेले आहेत त्याचं काय होणार आहे? त्यांना परत फॉर्म भरायला लागणार आहे की ते म्हणजे ॲज इट इज ते कॅरी फॉरवर्ड होतील? अशी या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. आता मी तुम्हाला ड्राफ्ट दाखवतो. तर बघा हा ड्राफ्ट आहे. याचा ड्राफ्ट आहे जाहिरातीचा. याच्यानुसार दिलेलं आहे की 100% सरळ सेवेने पदभरती करण्याची मान्यता असल्यामुळे आयुक्त आदिवासी विभाग जे नाशिक आहे, त्याच्यामध्ये जे कार्यालय आहे म्हणजे नाशिकचं कार्यालय, ठाण्याचं, अमरावतीचं, नागपूरचं कार्यालय अंतर्गत वेगवेगळ्या पदांकरता ही पदभरती होणार. त्याच्यामध्ये आदिवासी विकास निरीक्षक, त्याच्यानंतर संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्यालिपिक, सांख्यिकी वरिष्ठ, त्याच्यानंतर विकास निरीक्षक राहणार नॉन पेसा, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, त्याच्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक, त्याच्यानंतर हे सगळे पद आहेत ते लक्षात घ्या हे पद आहेत. तर यासाठी जे फॉर्म सुरू होणार आहेत ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. लक्षात घ्या ही वेबसाईट असणार आहे त्याची. त्याच्यानंतरनं बघा हे पे स्केल दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघाल तर टोटल 7 पदं आहेत. त्याच्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असे 7 पदं आहेत ही. 7 पदं आहेत. त्याच्यानंतरनं बघा रिसर्च असिस्टंटसाठी टोटल 4 पदं आहेत ही. आता स्केलबद्दल बोलायचं झालं तर ही S14 ची स्केल आहे पहिली आणि ही दुसरी ही पण S14 ची स्केल आहे. त्याच्यानंतरनं तिसरे जे पद आहे ते आहे डेप्युटी अकाउंटंट म्हणजे उपलेखापाल, मुख्यलिपिक यासाठी S13 ची स्केल आहे. 16 पदं आहेत ही. त्याच्यानंतर पुढे आहे ती आहे की ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर याचं 1 पद असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे हे आहे सीनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट याची 61 पदं आहेत ही. त्याच्यानंतर पुढचं आहे टायपिस्टसाठी आता हे S8 ची श्रेणी आहे. टायपिस्टसाठी 3 पदं आहेत. त्याच्यानंतरनं गृहपालसाठी, वॉर्डनसाठी टोटल 14 पदं आहेत ही. त्याच्यानंतरनं वॉर्डन फिमेलसाठी ही 10 पदं आहेत. अधीक्षक सुपरिटेंडंट मेलसाठी हे 9 पदं आहेत. त्याच्यानंतरनं सुपरिटेंडंट फिमेलसाठी 17 पदे आहेत. त्याच्यानंतर लायब्रेरियनसाठी 24 पदं आहेत. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 12 पदं आहेत. त्याच्यानंतरनं इथे बघा ठाण्यासाठी आहे तर सीनियर ट्रायबल इन्स्पेक्टरसाठी 3 पदं आहेत ही. आता वरची जी पदं होती ही ओके लक्षात घ्या. ही जी पदं होती ते ऑफिस जे आहे हे नाशिकच्या ऑफिससाठी पदं होती. त्याच्यानंतरनं खाली आहे ते ठाण्याच्या विभागासाठी पदं होती. ते ठाण्यासाठी आहे ते पदं इथून आहे सुरू. हां, ही 2-3 पदं आहेत ठाण्यासाठी. त्याच्यानंतरनं रिसर्च असिस्टंटसाठी 7 पदे आहेत. त्याच्यानंतरनं हेड क्लर्कसाठी 12 पदे आहेत. त्याच्यानंतरनं 57 पदं स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी आहेत. त्याच्यानंतरनं 16 पदं आहेत ही 16 पदं आहेत वॉर्डन मेलसाठी, फिमेलसाठी 5 पदं आहेत. त्याच्यानंतरनं सुपरिटेंडंटसाठी 16 पदं आहेत मेलसाठी आणि फिमेलसाठी 27 पदं आहेत हे. त्याच्यानंतरनं लायब्रेरियनसाठी 15 पदे आहेत. सहाय्यक लायब्रेरियनसाठी असिस्टंट लायब्ररीसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर लायब्ररी असिस्टंटसाठी 13 पदं आहेत. 21 पदं एक्सटेन्शन ऑफिसर्ससाठी आहेत. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसाठी 21 पदं आहेत. त्याच्यानंतरनं कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटरसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतरनं अमरावती विभागासाठी जर बघितलं आपण तर ट्रायबल ऑफिसरसाठी 4 पदं आहेत. त्याच्यानंतरनं रिसर्च असिस्टंटसाठी 5 पदं आहेत. त्याच्यानंतरनं 8 पदं जी असणार आहेत ती डेप्युटी अकाउंटंटसाठी, हेड क्लर्कसाठी असतील. 43 पदं सीनियर क्लर्कसाठी असतील. त्याच्यानंतरनं वॉर्डनसाठी मेलसाठी 13 पदं आहेत. त्याच्यानंतरनं फिमेल वॉर्डनसाठी 8 पदं आहेत. त्याच्यानंतर 3 पदं आहेत ती सीनियर टायपिस्टसाठी आहेत. 3 पदं फिमेल सुपरिटेंडंटसाठी आहेत. 1 पद आहे लायब्रेरियनसाठी. ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसरसाठी 24 पदं आहेत. त्याच्यानंतरनं सीनियर ट्रायबल ऑफिसरसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतरनं रिसर्च असिस्टंटसाठी 3 पदं आहेत. डेप्युटी हेड क्लर्कसाठी 10 पदं आहेत. 44 पदं सीनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी असणार आहेत. 19 पदं असणार आहेत ती वॉर्डन मेलसाठी आहेत. 6 पदं आहेत ती फिमेल वॉर्डनसाठी. सुपरिटेंडंट फिमेलसाठी 8 पदं आहेत.
त्याच्यानंतर सुपरिटेंडेंट मेलसाठी 4 पद आहे. लायब्ररी असिस्टंटसाठी लॅबोरेटरी असिस्टंट 5 पद आहेत. लायब्ररीयनसाठी 8 पद आहेत. त्याच्यानंतर टायपिस्टसाठी 4 पद आहेत. हे झालं. परत नाशिकला जास्त पदं असतील. हे हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी 3 पदे आहेत. त्याच्यानंतर 14 पदं लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी. ही अशी पदभरती असणार आहे ही. ओके. हे सगळे आरक्षण आहेत. हॉरिझॉन्टल आरक्षणाची ही माहिती यांनी दिलेली आहे. आता डिग्री काय पाहिजे, तर वरिष्ठ टोटल जर बघाल तुम्ही, तर ही आहेत 17 पदं ही असणार आहेत. तर याचे टायपिंग आपण काय करूयात, की कोणकोणते विद्यार्थी कोणकोणते फॉर्म भरू शकतात याची तुम्हाला माहिती देईन मी. सगळ्यात पहिले जर बघा, तर वरिष्ठ आदिवासी विकास यासाठी तुम्हाला डिग्री पाहिजे. सेकंड क्लास असेल चालेल. कला, विज्ञान, वाणिज्य याची किंवा विधीची लॉची डिग्री चालेल तुम्हाला. त्याच्यानंतरनं हे किंवा आहे, म्हणजे तुम्हाला विद्यापीठात शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणाची शिक्षणशास्त्राची डिग्री तुम्हाला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलेलं आहे. ओके. प्राधान्य आहे. बाकी कोणी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतं. त्याच्यानंतरनं संशोधन सहाय्यकसाठी तुम्हाला काय करायला लागेल, की मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लागेल. परंतु गणित, वाणिज्यशास्त्र आणि विज्ञान, वाणिज्य यापैकी आणि सांख्यशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलेलं आहे. प्राधान्य म्हणलंय फक्त, असं काय सांगितलेलं नाही. प्राधान्य म्हणतंय. त्याच्यानंतरनं इथं आहे मान्यताप्राप्त विद्यालय. आता मुख्य लिपिकसाठी बघा, मान्यताप्राप्त याची डिग्री चालणार तुम्हाला. कुठलीही डिग्री चालणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं आदिवासी विकास निरीक्षकसाठी जर बघा, की तुम्हाला कुठलीही डिग्री चालेल तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं सांख्यिकी सहाय्यकसाठी तुम्हाला कुठलीही डिग्री चालणार आहे. पण यांना काय केलं, की हे दिलेलं आहे, प्रेफरन्स दिला जाणार आहे कोणाला, प्राधान्य अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी असेल तर त्यांना प्राधान्य दिलं झालं आहे. लघुलेखनासाठी तुम्हाला कुठलीही डिग्री चालेल. फक्त तुम्हाला काय लागेल, की तुम्हाला लघुलेखनाचा 80 शब्द प्रति मिनिटचा, इंग्लिशचा आणि टायपिंगचा जर 40 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट ही तुम्हाला स्पीड पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतरनं वॉर्डनसाठी बघा, अधीक्षक पुरुषसाठी तुम्हाला काय पाहिजे असेल, डिग्री चालेल कुठल्यातरी समाजकार्य किंवा समाज कल्याणसाठी तुमची डिग्री पाहिजे असेल, सोशल वेलफेअरची. महिलांसाठी तसंच लागणार. त्याच्यानंतरनं गृहपालसाठी म्हणजे वॉर्डनसाठी तुम्हाला कुठलीही डिग्री चालणार आहे. त्याच्यामध्ये सोशल वेलफेअरची तुम्हाला डिग्री चालणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी तशीच. ग्रंथपालसाठी तुम्हाला 10वी पास पाहिजे. लायब्ररी सर्टिफिकेट तुम्हाला हवं असणार आहे. त्याच्यानंतर सहाय्यकसाठी तुम्हाला 10वी पाहिजे आणि सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंग रिकॉग्नाइज्ड कॉलेज इन्स्टिट्यूटचे पाहिजे. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्हाला 10वी पाहिजे. कॅमेरामॅन ऑपरेटरसाठी तुम्हाला काय पाहिजे, की तुम्हाला ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे हे केलेलं आहे, 12वी केलेली आहे आणि फोटोग्राफीचा कोर्स वगैरे पाहिजे असेल. म्हणजे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसाठी तुम्हाला डिग्री पाहिजे असेल, तुम्ही कुठलाही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतरनं उच्चस्तरीय लघुलेखनासाठी तुम्हाला 10वी पाहिजे असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला 10वी पाहिजे. हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी तुम्हाला स्पीड पाहिजे 120 प्रति मिनिट आणि त्याच्यानंतर मराठीची पाहिजे 120 शब्द प्रति मिनिट. टायपिंग पाहिजे 30-40 पाहिजे. 30 पाहिजे. इंग्लिश 40, मराठी 30. त्याच्यानंतरनं लघुलेखकसाठी जर बघाल तुम्ही, तर सेम तसंच आहे. फक्त स्पीड जी आहे ती 100 शब्द प्रति मिनिटची लागणार आहे इथे. इंग्लिशसाठी. मराठीची शब्द 100 प्रति मिनिटची लागेल. टायपिंग लागेल 30-40 लागेल. तर ही माहिती होती. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, की काय एक्झाम पॅटर्न वगैरे कसं असणार आहे याच्या. ते एक सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याची माहिती सांगणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.